मला काल चौकीत नेण्यात गेलेलं. ते कारण काय होतं आणि कशासाठी गेलेलो आपण हे पूर्ण व्हिडिओ मध्ये वॉच करा. वॉच केल्यावर आपण बघू की काय झालं होतं असं की आपल्याला चौकीची पायरी चढायला लागली ब्लॉगिंगच्या नावाखाली. राम राम मंडळी. आपण आज व्हिडिओ मध्ये खास काहीतरी जे नवीन ब्लॉगर आहेत, जे नवीन ब्लॉगिंग चालू करायचं म्हणतात, त्यांना एक माहितीदार न्यूज. मला काल चौकीत नेण्यात गेलेलं. ते कारण काय होतं आणि कशासाठी गेलेलो आपण हे पूर्ण व्हिडिओ मध्ये वॉच करा. वॉच केल्यावर आपण बघू की काय झालं होतं असं की आपल्याला चौकीची पायरी चढायला लागली ब्लॉगिंगच्या नावाखाली. आता पहिलं आपण रेग्युलर काय करायचो की न सांगता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणजे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करायचो. त्याच्यानंतर कस्टमरला उतरल्याच्या नंतर मी परमिशन मागत होतो. हे इलिगल आहे. परमिशन कस्टमर बसण्याच्या आधी मागायची असते. कस्टमरला शूट म्हणजे कस्टमरला व्हिडिओच्या आतमध्ये घेण्याच्या आधी हे सगळी माहिती पहिली कस्टमरला द्यायची. कस्टमर हा म्हणला तर शूट करायची, नाही तर नाही करायची. हे काल रात्री मला कळलं की त्याच्यामुळं मला चौकीत जायला लागलं. ते कस्टमरला म्हटलं मी व्हिडिओ डिलीट करतो, म्हटलं कस्टमर ऐकला नाही. कस्टमरला तुम्ही बॅकअपने जर व्हिडिओ अपलोड केला तर जबाबदारी कुणाची म्हणून त्यांनी चौकीत नेलं. चौकीत नेल्याच्या नंतर त्यांनी एनसी म्हणजे टेम्पररी गुन्हा त्यांनी एनसी दाखल केली माझ्या नावावर. आणि जेवढं काल अनुभव आला मला, कालचा अनुभव, तिथं गुन्हेगार होते, जे पोरं त्यांच्या कामासाठी आलेले, ते सगळे एक रेकॉर्डिंग काढली म्हणून सगळे माझ्या विरोधात बोलत होते. सगळे. त्यांना त्याच्यातलं ए माहिती नाही, बी माहिती नाही, त्याच्यात व्हिडिओ काय आहे काहीच माहिती नाही. त्यांचं फक्त एकच प्रश्न की ह्याला पहिलं तुम्ही एनसी दाखल करा, ह्याचा मोबाईल फॉरवर्ड मारून द्या, ह्याचा कॅमेरा जप्त करा. आता हे कुठल्या लिगली रुल्स मध्ये येतं हे मला माहिती नाही. आणि हे जे परमिशनचं होतं ते जिंदगीमध्ये फर्स्ट टाइम घडलेलं आपल्यासोबत. त्याच्यावर आपण पूर्ण बघितलं तर परमिशनचं आपल्याला काही माहिती नव्हतं. मग परमिशनचं आपल्याला काही माहिती नव्हतं. आणि पोलीसवाल्यांचं म्हणणं काय होतं की तू एवढा छोटा आहेस का, आता 26 वर्षाचं वय, पण ब्लॉगिंगमध्ये काय परमिशन असतात, काय असतं काय नाही हे आपल्याला काहीच माहिती नव्हतं. आपण जे चालू केलेलं ते नवीन चालू होतं. माझ्या फक्त कॅमेरा घेऊन 4 दिवस झालेले. मी 4 दिवस ज्या व्हिडिओ टाकले होते ऑलरेडी, त्या व्हिडिओ पण मी मुद्दामून डिलीट केलं. की कारण काय आहे की कुठला कस्टमर मुद्दामून जर माझ्यावर एनसी ऑलरेडी दाखल झालेली आहे आणि मुद्दामून जर तक्रार जाऊन केली माझी की ह्यांनी माझी मला विचारता शूट केलं आणि व्हिडिओ अपलोड केली. व्हिडिओमध्ये काही नाही आहे. व्हिडिओमध्ये काय होतं हे पण दाखवतो मी तुम्हाला फक्त. आता आपण बघू की व्हिडिओमध्ये काय होतं. आता इथं आपण कॅमेरा लावत होतो, असा कॅमेरा लावायचो. आणि जिथं मी बसलेलो आहे इथं मी बसायचो. कस्टमर कसा बसायचा हे बी सांगतो मी तुम्हाला. इथं कस्टमर बसायचा. कस्टमर बसल्याच्या नंतर कस्टमर फक्त सांगायचा काय OTP ट्रिप चालू करण्यासाठी ओलाची, त्यासाठी OTP सांगायचा. आता OTP सांगितल्याच्या नंतर कस्टमरची पूर्ण राईड झाली आपल्या गाडीने पूर्ण राईड झाली. कस्टमर उतरला. कस्टमर उतरल्याच्या नंतर कस्टमर पैसे पे केल्याच्या नंतर कस्टमरला मी परमिशन विचारायचो की सर मी अशी एक शूट केली तुमची, की मी ती व्हिडिओ अपलोड करू शकतो का यूट्यूबला. मी कस्टमरला विचारायचो. नंतर ते चुकत होतं, मला माहिती नव्हतं. आणि 4 दिवस मला कुठला महिला कस्टमर कुठलीही कस्टमर मला असं बोलले नाही की तुम्ही शूट करण्याच्या आधी आम्हाला विचारत जावा. म्हणजे कसं की प्रायव्हसी नावाची चीज जी असते ती प्रायव्हसीमुळं थोडंसं आधी विचारत जावं. मला आत्तापर्यंत 4 दिवसामध्ये कुठलाही कस्टमर विचारला नाही. ती एकच कस्टमर होती. त्या कस्टमरला काय माहिती, त्यांना सोशल मीडिया आवडत नसेल या काय माहिती नाही मला, पण त्या एका कस्टमरने मला एवढा ताप दिला. 2 तास मला चौकीत बसायला लागलं. 2 तास चौकीत बसल्याच्या नंतर मला एनसी दाखल करून मला सोडण्यात आलं. आणि हे सांगण्याचं रिझन आहे की नवीन जे यूट्यूबर आणि नवीन यूट्यूब इंस्टाग्राम ह्याच्यासाठी जे व्हिडिओ टाकतात त्यांच्यासाठी ही खास न्यूज आहे की कुणाचीही परमिशन घेण्याच्या व्हिडिओ काढण्याच्या आधी परमिशन घ्यावी.
आणि व्हिडिओ काढल्याच्या नंतर परमिशन घेऊन उपयोग नाही. आणि ती परमिशन जी घेतलेली आहे ती परमिशन लास्टला कस्टमरनी दिलेली परमिशन दाखवावी असं माझं पर्सनली म्हणणं. जे मी घडले, माझ्यासोबत घडले, काल रात्रभर मी रडलेलो आहे की जे माणूस कधी रडत नाही, कधी म्हणतात ना, तो माणूस रात्रभर रडलेला आहे. रात्रभर रडल्याच्या नंतर माझं फक्त यूट्यूबला येऊन एवढं सांगणं आहे की जे नवीन चालू केलेलं आहे ज्यांनी, त्यांना ह्याच्यातले नियम माहिती नसतात, काही माहिती नसतं. आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खास की परमिशन गाडीमध्ये बसण्याच्या आधी घ्यावी, परत सांगण्यात येतं आहे. परमिशन जर नंतर घेतली, जर माझ्यासोबत जे काल घडलं, माझ्यासोबत जे काल रात्री घडलं ते तुमच्यासोबत घडू नये ह्याच्यासाठी मी यूट्यूबला नवीन जे क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी सांगण्याचं हे करतो आहे. आणि आतमधनं असं जीव द्यावं म्हणतात ना, जीव माणूस म्हणतात बघा, महिला सगळ्यांच्या मागे एकच ताप असतो आणि एकच त्रास जास्तीत जास्त देतात, ते असतात महिला. सगळ्यांच्या मागं वैताग म्हणजे बायका असतात हे म्हणण्याचं रिझन काय होतं की घरी आलो, घरच्यांनी थोडाफार विरोध केला, प्लस बायकोनी विरोध केला, प्लस वहिनीने विरोध केला ब्लॉगिंग करण्यासाठी. पण आत्ता सगळ्यांचा सपोर्ट परत भेटलेला आहे आपल्याला घरातनं पण, त्याच्यामुळे घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळी सपोर्टची अशी आतमधनं आपण तुटतो ना, त्यावेळी भरपूर माणूस तुटला जातो आतमधनं. माझं फक्त 2 जण माझ्या ह्याच्यातले आहेत की असे तुटून वर आलेली आहेत, म्हणजे पडलेली पूर्ण क्रॅश झालेली. त्यांच्या विरोधात अख्खं सोशल मीडिया म्हणा, अख्खी लोक त्यांच्या विरोधात होते, पण ती परत येऊन दाखवलेलं आहे. तसं आपण पण खाली पडलेलो आहे, पण परत येणार आणि परत एवढं करून दाखवणार की जर आपलं चॅनल परत जर त्या मॅडमपर्यंत गेलं तर चॅनलला बघून प्राऊड वाटायला पाहिजे की बाबा हाच ड्रायव्हर होता की आपल्या सगळं असं झालं होतं, पण ह्या ड्रायव्हरने हार नाही मानता आपण परत वर येणार. आणि ते जे 2 आहेत माझ्या नजरेमध्ये, एल्विश यादव आपला स्नेक केसमध्ये नव्हता, पण त्याला एवढा ताबला, एवढा तोडला होता सोशल मीडिया, पेड मीडिया म्हणतो तो डायरेक्टली, कारण की त्यांनी अनुभव केलेला आहे आणि एक्सपिरियन्स झाला आहे त्याचा की पेड मीडिया का बोलला असेल तो, तर त्याला एकट्यालाच माहिती की त्यांनी जे फेस केलं मीडियाबद्दल, त्याच्याबद्दल बोलणारे, त्यांनी खरं केलं होतं का नव्हतं बघणारे बी नाही आणि डायरेक्टली बोलून टाकणार. दुसरी गोष्ट, समय रायनाचं नाव तर सगळ्यांनाच माहिती असेल, कारण की तो त्याच्या शोमध्ये येऊन बोलणारा दुसरा होता, पण सगळं जे जास्तीत जास्त भोगायला लागलं ते समय रायनाला भोगायला लागलं. समय रायनाचे 2 वर्ष गेलेले आहेत अंदाज तरी माझा, की 1-2 वर्ष तर त्याचे असे वेस्ट गेलेले आहेत की त्याची चुकी नसताना त्याचा शोमध्ये फक्त थोडंफार बोलाबोली झाली, ते चुकीची झाली, पण त्याच्यामध्ये समय रायनाची चुकी नव्हती असं माझं म्हणणं. हे दोघंही पडून उठलेली आहेत, तसं आपण पण उठणार असा भरोसा मनामध्ये ठेवून आपण टाकतोय व्हिडिओ.